नमस्कार मित्रांनो, मी धनश्रीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ड्रायफ्रूटचे लाडू। तर सर्वप्रथम आपण कढईमध्ये तूप घालून घेणार आहोत। एक 3 ते 4 चमचे तूप घातल्यानंतर आता यामध्ये मी चिरलेले बदाम फ्राय करून घेणार आहे। बदाम व्यवस्थित लालसर रंगावर फ्राय करून झाल्यानंतर ते आता आपण एका डिश मध्ये काढून घेणार आहोत। त्यानंतर पुन्हा आपण यामध्ये काजू आणि काही पिस्ते फ्राय करून घेणार आहोत। ते सुद्धा व्यवस्थितरित्या लालसर रंगावर फ्राय झाल्यानंतर आपण यामधून ते काढून घेणार आहोत। जितकं आपण मंद आचेवर हे ड्रायफ्रूट्स भाजून घेऊ तितकेच ते क्रंची आणि खायला छान असे लागतात। त्यानंतर आपण यामध्ये थोडंसं तूप पुन्हा ॲड करून मगजच्या बिया देखील यामध्ये भाजून घेणार आहोत। पुन्हा आता आपण यामध्ये भोपळ्याच्या बिया देखील बारीक गॅसवर भाजून घेणार आहोत। हे सर्व जिन्नस भाजत असताना आपल्याला 1 ते 2 चमचे तेल घालून थोड्या तुपामध्ये हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। त्यानंतर चिरलेले अक्रोड देखील यामध्ये मी फ्राय करून घेणार आहे। अक्रोड देखील व्यवस्थित फ्राय करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये पुन्हा तूप घालून थोडेसे मनुके फ्राय करून घेणार आहोत। इथे मी काळे आणि पिवळे दोन्ही प्रकारचे मनुके इथे घेतलेले आहेत। आता आपण यामध्ये खोबरं भाजून घेणार आहोत। खोबरं देखील आपल्याला मंद आचेवर असे भाजून घ्यायचे आहे। आता खोबरं आपल्या इथे भाजून झालेलं आहे। थोडंसं लालसर रंगावर असं मी हे खोबरं भाजलेलं आहे। आता आपण यामध्ये थोडीशी खसखस भाजून घेणार आहोत। त्यानंतर आता आपण यामध्ये थोडेसे पांढरे तीळ ॲड करून ते देखील आपण यामध्ये फ्राय करून घेणार आहोत। थोडे चुटचुट असे उडायला लागले की समजायचं आपले तीळ हे व्यवस्थितरित्या भाजलेले आहेत। त्यानंतर आता पुन्हा कढईमध्ये मी 1 ते 2 चमचे तेल घालून यामध्ये खजूर व्यवस्थितरित्या भाजून घेणार आहे। इथे मी काळे आणि नारंगी असे दोन्ही प्रकारचे खजूर येथे वापरलेले आहेत। व्यवस्थितरित्या मॅश करून आपल्याला हे खजूर भाजून घ्यायचे आहेत। जितके चांगले बारीक करून आपण याची पेस्ट करता येईल तितकं आपण याला मॅश करून याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। आता हे सर्व मिश्रण आपण परातीमध्ये काढून घेणार आहोत। परातीमध्ये काढलेले हे मिश्रण आपल्याला सर्वप्रथम खजूर हे गरम असल्यामुळे चमच्यानेच आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडंसं थंड झालं की मग आपण आता हे हाताने एकजीव करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपलं सर्व बॅटर इथे एकजीव करून झालेलं आहे आणि आता मी
एक एक करून याचे लाडू वळून तुम्हाला दाखवणार आहे। ड्रायफ्रूटचे लाडू हे रक्तवाढीसाठी, ताकदीसाठी अतिशय उत्तम असा पर्याय आहे। हे बघ किती सुंदर असा माझा लाडू येथे वळून झालेला आहे। अशा प्रकारे एक एक करून आपल्याला सर्व लाडू येथे वळून घ्यायचे आहेत। अगदी सहजरित्या हे लाडू आपले वळले जात आहेत। तर तुम्हाला आमची ही ड्रायफ्रूटच्या लाडूची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच धनश्रीज किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एकदा नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।